नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. थकीत महागाई संदर्भात मोठी अपडेट. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढेल आता पगार. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आता 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही मोठी बातमी असणार आहे. कोविड-19 संकट काळात जो महागाई भत्ता आणि महागाई सवलत देण्यात आलेली नव्हती ती आता मिळण्याची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता 18 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता दिला जाणार आहे. आता मंत्रालयाने थकीत DA जारी केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. थकीत महागाई भत्त्यासंदर्भात अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव देण्यात आलेला आहे. या अंतर्गत कोविड-19 काळात निलंबित करण्यात आलेला सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत देण्याची शिफारस आणि मागणी करण्यात आली असून सरकारने प्रस्ताव मान्य केल्यास आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अर्थसंकल्पात किंवा त्यानंतरच्या काळात मोठी आनंद वार्ता मिळू शकते. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार भारतीय इम्युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून कोरोना काळातील सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा रोखून ठेवलेला भत्ता दिला जावा असे या पत्रात म्हटले आहे. सिंह यांनी आपल्या प्रस्तावात 25 जानेवारी रोजी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याच्या थकबाकीवर सविस्तर चर्चाही करण्यात आल्याचे म्हटले आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आकर्षित करण्यासाठी आता मोदी सरकार जानेवारी ते फरवरी दरम्यान महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने मार्च महिन्याच्या आठवड्यात जाहीर करणे अपेक्षित असून आता निवडणुकीच्या तारखा जर जाहीर होताच देशात आचारसंहिताही लागू होऊ शकते आणि त्यानंतर मग मात्र केंद्र सरकार महागाई भत्ता वाढवू शकणार नाही. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.